मला खूप छान वाटलं तू परत एकदा हा वेगळ्या पैलूने हा प्रश्न विचारला. ह्याचा सगळ्यांवरती सकारात्मक परिणाम मात्र निश्चित होत असतो. कारण ज्या हम्म. पद्धतीने सैन्यांना खुली सूट दिलेली आहे, आत्तापर्यंतची आपली जी डिफेन्स स्ट्रॅटेजी होती ही कुठेतरी डिपेंडन्सीची होती, की या देशामधनं ते मागवतोय, या देशामधनं ते मागवतोय. तर ते परावलंबनापासून आपण कुठेतरी आत्मनिर्भरतेकडे जात आहोत. खूप मोठी डिफेन्स इंडस्ट्री आपल्या इथे आता उभी राहिलेली आहे, होत आहे. त्याच्यामध्ये अनेक ही विकसनशील पद्धतीने याच्यामध्ये आता बदल होत आहेत, म्हणजे त्या स्टेजमध्ये ती बरोबर. आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितच जवानाच्या मोटिवेशनल लेवलवरती परिणाम होत असतो. कारण हम्म. त्या पद्धतीने त्याला सन्मान दिला जातो, त्या पद्धतीने त्या मुळात सैन्याधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं. म्हणजे खरं तर ही बरोबर. अतिशयोक्ती वाटेल, पण सिमला करार असेल किंवा त्याच्या आधी पण 62चं युद्ध, जी की भारतीय लष्कराच्या इतिहासातली किंवा एकूण इतिहासातलीच एक भळभळती जखम आहे. तर त्या 62च्या युद्धामधल्या वेदनादायी कथा अशा जेव्हा मी लिहिण्यासाठी का होईना जेव्हा त्या हाताळते त्या वाचते, तर त्या मला वाचवत नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये चाललेलं राजकारण, देशाचं एकूण नेतृत्व, त्यानंतर संरक्षण दलांसंबंधीच्या ज्या ज्या काही योजना असतात, स्ट्रॅटेजीज असतात, ह्या सगळ्यांचा परिणाम निश्चितच संरक्षण दलांच्या परफॉर्मन्सवरती होत असतो.